बाहेर मस्त जोरदार पाऊस, सोबत सुगंधानेच खावीशी वाटणारी मस्त अशी गरमागरम कुरकुरीत कांदा भजी। आणखीन वेगळं काय हवं आपल्याला ह्या पावसात, तेही आपल्या घरच्याच साहित्यात आणि पटकन होणारी ही आपली रेसिपी आहे। आणि त्यासोबत मस्त अशी झणझणीत आपली सिंहगडावर मिळते ती कांद्याची चटणी मी आज सर्व केली आहे। आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारची चटणी दाखवली आहे आणि त्यासोबतच मस्त आपल्या तळलेल्या हिरव्या मिरच्या। नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला तर आपण वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण 5 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत। आता मी तुम्हाला आधी दाखवते की कांदा कसा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। तो आधी आपण पुढची साईड काढून घेऊया ह्याची। हा पार्ट काढून टाकायचा आहे आपल्याला। आणि कांदा आपल्याला उभा न चिरता आडवा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे या डायरेक्शन मध्ये आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। मी तुम्हाला दाखवते आता। जास्त पातळी नाही किंवा जास्त जाडाही आपल्याला कांदा कापायचा नाही, एवढा जाडसर असा कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला। जास्त पातळ कापले तर आपले भजी पटकन तेलात टाकल्यावर करपू शकतात। तर आता हा आपला कांदा असा कापून झाला आहे। आता याला आपण पूर्ण मोकळं करून घेऊया। हातानेच थोडंसं याला असं मोकळं करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण कांदा असा मोकळा करून घेतला आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने आपण सर्व कांदा आता चिरून घेऊया। तर मी इथे अशा पद्धतीने पूर्ण कांदा चिरून घेतला आहे आणि मोकळाही करून घेतला आहे। मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेते। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता। इथे 1 चमचा मी काश्मीरी पावडर टाकून घेते। 1 छोटा चमचा मी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे। इथे थोडे मी मिरचीचे काप घेतले आहे। तुम्हाला हवे असल्यास मिरचीचे काप टाका, नाही टाकले तरी चालतील। तर इथे मी 2 मिरच्यांचे काप करून घेतले आहे बारीक असे, ते टाकून घेतले आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर इथे मी 1 चमचा मी धणे घेतले आहे जाडसर असे कुटून घेऊया आपण। आता हे मिश्रण सर्व आपण कांद्याला आधी चोळून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे मिठाचं पाणी आपल्या कांद्याला सुटेल। पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे, कांद्याला व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं आपल्याला हे कांद्याला पाणी सुटेपर्यंत हातानेच असं चोळून घ्यायचं आहे। तर आता हे सर्व मिश्रण आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता ह्यामध्ये मी 1 बाउल डाळीचं पीठ घेतलं आहे। आपण ह्या भज्यांमध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा सोडा काही ह्यापैकी काही टाकणार नाही आहोत। तर आता हे डाळीचं पीठ आहे, आपल्या चण्याच्या डाळीचं पीठ, ते थोडं थोडंसंच टाकून घ्यायचं आहे। आपल्याला थोडं थोडं पीठ टाकत पूर्ण कांद्याला लावून घ्यायचं आहे। असं कांद्याला थोडं थोडं पीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण हाताने थोडंसं आपल्याला दाबून असं पीठ लावून घ्यायचं आहे कांद्याला। जेवढं या कांद्यात पीठ बसेल त्याच हिशोबाने पीठ टाका, म्हणूनच आपण हे थोडं थोडंच पीठ टाकून घेत आहोत। जर फारच हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर पाण्याचा शिंतोडा आपल्याला फक्त मारायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पीठ असं मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता, मी अशा प्रकारे आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे। ह्या स्टेपनं तुम्ही मिठाचा अंदाज घेत मीठ ॲडजस्ट करू शकता। तर आता इथे आपण लगेचच ह्याची भजी करायला घेऊया। थोडासा पाण्याचा हात घेऊया आपण, पाण्यामध्ये घालून आपल्याला भज्याचं मिश्रण उचलायचं आहे, म्हणजे जास्त करून आपल्या हाताला पीठ चिटकणार नाही। तर इथे आपलं तेलही गरम झालं आहे। आपल्याला तेलाचं टेम्परेचर जास्त ठेवायचं नाही आहे, मिडियमच गरम करायचं आहे। आता ह्यामध्ये आपण कांदा भजी टाकून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे। आणि हे भजी आपल्याला गोल असे टाकायचे नाही आहे, जसं आपल्या हातात कांदा आहे त्या पद्धतीने आपल्याला फक्त टाकून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवरच याला तळून घ्यायचं आहे। तेलाचं तापमान पण आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे, म्हणजे आतूनही मस्त कुरकुरीत हे भजी होतात। तर इथे आपले भजी आता तळून झाले आहे। गॅसची फ्लेम स्लो करून घेऊया आणि हे भजी आता गरमागरम काढून घेऊया। प्लेटमध्ये टाकल्यावरच तुम्हाला भज्यांचा आवाज येत असेल, कसा कुरकुरीत असा आवाज येतो आहे। आता आपण दुसरी बॅच तळायला घेऊया। आपल्याला टाकताना ही भजी अशाच प्रकारे टाकायची आहे। थोडासा पाण्यात हात बुडवल्यामुळे
मिश्रण आपलं हाताला चिटकत नाही आणि पटपट असं पडणं जातं व्यवस्थित. म्हणून भजी टाकताना थोडासा पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे आपल्याला. गॅसची फ्लेम मिडियमच करून घ्यायची आहे आपल्याला. तर हेही आपले व्यवस्थित असे भाजून झाले आहेत. आता हेही आपण काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने हे आपल्याला भजी तळून घ्यायचे आहे. जास्त लालसर रंगावर हे तळायचे नाही, नाहीतर कांदा हा कडवट असा लागतो. तर आता हे आपण काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने आता आपण सर्व भजी करून घेऊया. तर इथे आपली कांदा भजी तयार झाली आहे. भज्यासोबत खाण्यासाठी मी तुम्हाला सिंहगड्यावरची प्रसिद्ध अशी इन्स्टंट चटणी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. ह्यामध्ये 1 चमचा आपण काश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊया. मी इथे थोडंसं मिरची पावडर घेतली आहे. तिखट मिरची पावडर मी इथे अर्धा चमचा घेतला आहे. आणि इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आता ह्यामध्ये आपल्याला गरम गरम तेल टाकून घ्यायचं आहे. तर हे थोडंसं मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला एकदम कडकडीत गरम झालेलं असं तेल टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपले मसाले त्या कांद्यासोबत मस्त भाजले जातील. असं कडकडीत तेल गरम टाकून घ्यायचं आहे आपल्याला. 2 मोठे चमचे मी इथे तेल टाकून घेतलं आहे. आणि चटणी पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. तर गरमागरम इथे आपली कांदा भजी तयार झाली आहे. एकदम अशी कुरकुरीत ही भजी तयार होते. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एक नवीन व्हिडिओसहित पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद.